नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकण सिक्रेट आपल्या चॅनलमध्ये। आज आपण मुंबईच्या मध्यभागी असलेल्या इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेल्या राणीच्या बागेत म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आलो आहोत। आज शनिवार असल्यामुळे इथे मोठी गर्दी आहे, तरीही या ठिकाणची मजा काही वेगळीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रवेशद्वारापासून शेवटपर्यंत संपूर्ण बाग फिरणार आहोत, विविध प्राणी पाहणार आहोत आणि काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी उद्यानांपैकी एक आहे। ब्रिटिश काळात या बागेची स्थापना झाली होती आणि आज ती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान या नावाने ओळखली जाते। इथे फक्त प्राणी संग्रहालयच नाही तर सुंदर बाग, दुर्मिळ झाडे आणि ऐतिहासिक वास्तूही पाहायला मिळतात। मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून काही तास निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचे असतील तर हे ठिकाण एकदम उत्तम आहे। शनिवार असल्यामुळे कुटुंबासोबत आलेले पर्यटक, लहान मुलं आणि शाळेच्या सहलीसाठी आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने दिसत होते। Wow. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करतं। इथल्या प्रत्येक भागाची व्यवस्थित देखभाल केलेली दिसते। सर्वत्र बसण्याची व्यवस्था आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामात फिरता येतं। लहान मुलांसाठी हे ठिकाण म्हणजे आनंदाची पर्वणीच। प्रत्येकजण फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न आहे। Nice. Nice. तो बघ वरती, तो बघ, तो बघ. इथे प्रत्येक ठिकाणी माहिती फलक लावलेले आहेत, त्यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात। ही आहे मगर। किती सुंदर असं आपल्याला याचं स्टॅच्यू पाहायला मिळतो। इथे खाली आल्यानंतर पाण्याच्या आतमध्ये जेव्हा मगरी येतात खालती, त्या पाहायला मिळतात। असं सुंदर असं बनवलेलं आहे। पण आम्ही जेव्हा आता आलो आहे ना, तर मला वाटत नाही मगर आपल्याला दिसते की नाही, बघूया तरी। शक्यतो सगळ्या मगरी आहेत ना, त्या शांत निवांत दुपारची वेळ असल्यामुळे ना वरतीच आहेत, त्यामुळे एकदा प्रयत्न तर करू, बघूया इथे दिसते काय। खालच्या बाजूला तर आपल्याला मगरी दिसल्या नाहीत, पण वरती मी बोललो होतो ना तसंच झालं, कारण की सगळ्या मगरी जी आहेत ना त्या वरच्या दिशेलाच आहे, म्हणजे वरच्या भागात आहेत। दुपारची वेळ आहे आणि मस्तपैकी थोडंसं ऊन नाही आहे, पण थोडीशी उष्णता असल्यामुळे कदाचित ह्या वरच्या भागात म्हणजे पाण्यामध्ये निवांत येऊन झोपलेले आहेत। आणि एवढा जरी एक गोंगाट असला तरी मगरी काय हलत नाही आहेत, मस्त पोट भरलं आणि झोपले आहेत, मला असं वाटते। एकदम पाहू शकता तुम्ही। बघा ना कशा एकदम डोळे बंद करून झोपलेले आहेत। ही जी बाग दिसते ती आहे फुलपाखरांची बाग। विविध प्रकारच्या जातीचे फुलपाखरू या इथे आपल्याला पाहायला मिळतात। पण आता आपण इथे आतमध्ये नाही जात आहोत, कारण की आपल्याला बाकी प्राणी पाहायचे आहेत। आता आपण पाहतोय ते कासव आहेत आणि ही कासवासाठी बनवलेले तलाव आणि कृत्रिमरित्या ह्याची सगळी बनावट आहे। पण बघू शकता कसे बाहेर म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं काचेतनं, आणि बरेच असे कासव आहेत आतल्या बाजूला। इथे तर भरपूर दिसतात।
हे बघ इकडे आले बघ. राणीच्या बागेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे पेंग्विन विभाग. थंड वातावरणात राहणारे हे पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी रांग लागलेली आहे. त्यांची चालण्याची स्टाईल, पाण्यामध्ये पोहण्याची पद्धत आणि खेळणं पाहताना वेळ कसा जातो हे कळलंच नाही. लहान मुलांसाठी हा अनुभव खूपच मस्त असतो आणि खास असतो, कारण की इकडे मुलं ना खूप मजेने आनंदाने पाहत होते सगळं. आणि बघा कसे पोहतात पेंग्विन. तर मंडळी, आतल्या बाजूला कॅन्टीन आहे. म्हणजे आता दुपारची वेळ होती आणि भूक पण लागलेली, म्हणून आम्ही हा डोसा घेतला. थोडंसं इथे आतमध्ये कॉस्टलीच आहे, कारण की एक डोसा, मसाला डोसा 150 रुपये आणि पाण्याची बॉटल 120 रुपये. नाही, पाण्याची बॉटल पण 150 रुपये. तर असं सगळं आहे. मग त्या हिशोबाने आपण सगळी तयारीच करून यायला हवं. आता मंडळी आपण पाहतो तो हरणांचा कळप. किती सुंदर अशी हरण आहेत. आपण आता आहोत ते म्हणजे प्राणी संग्रहालयाच्या मुख्य भागात. सर्वात जास्त आकर्षण म्हणजे वाघ. हे भव्य प्राणी प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. मगर, अस्वल, हरिण, माकडं आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. प्रत्येक प्राण्याच्या निवासस्थानाची स्वच्छता चांगली राखलेली आहे. इथे प्रत्येक प्राण्याजवळ माहिती फलक लावलेले आहेत, त्यामुळे मुलांना नवीन गोष्ट शिकायला मिळाली. प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. झोपलाय, केवढा मोठा आहे बघ. जर तुम्ही राणीची बाग पाहायला येणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर या. गर्दी कमी असते आणि प्राणीही अधिक सक्रिय दिसतात. पिण्याचं पाणी सोबत ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, प्राण्यांना काही खाऊ घालू नका. तिकीट ऑनलाईन किंवा काउंटरवर उपलब्ध असतं. जर तुम्ही मुलांसोबत मुंबईत फिरायला येत असाल तर हे ठिकाण आपल्या यादीत नक्की समाविष्ट करा. इकडचं तिकीट म्हणजे प्रौढांचे 40 रुपये आणि लहान मुलांचे 20 रुपये, म्हणजे आमचे तिघांचे मिळून 100 रुपये झाले. आणि अतिशय सुंदर असा संग्रहालय आहे.
तुम्ही नक्की या प्राणी संग्रहालयाला भेट द्या. आणि आवर्जून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशा सुंदर ठिकाणांच्या सफारीसाठी कोकण सिक्रेट चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन पण नक्कीच दाबा. चला तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABC